सज्ज होत आहे आपल्या गोलंदाजाच्या ट्रॅक करणार गोलंदाज राजेश सोरटे समोर मनमाडचा टायगर नाशिक जिल्हा टेनिस बॉल क्रिकेट मधला एक हिम्मतवान खेळाडू असं म्हणावं लागेल त्याच्याबद्दल. समोर कोण किती चांगल्या ताकदीचा आहे त्यापेक्षा मला किती चांगला खेळता येतं यावर भर देणारा फलंदाज म्हणजे मनसुब शाह जो स्ट्रायकर एंडकडे. पहिला बॉल अवे फ्रॉम द बॉडी शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न केला. बॅट अँड बॉल मध्ये संपर्क नाही. बॉल विकेट किपरच्या हातामध्ये गेला. एक चांगला तेज तर्रार बॉल राजेश सोरटेकडनं आपल्याला पाहायला मिळाला. खूप जास्त काही नव्हतं ऑफस्टंपवर टाकला आणि हलकासा बाहेर वेगानं काढण्याचा प्रयत्न केला आणि त्यामध्ये यश मिळालं. बॉल विकेट किपरच्या हातामध्ये गेला. डॉट बॉल आलाय. वाह वाह लाजवाब दर्जेदार अप्रतिम यॉर्कर लाईनचा बॉल. मनसुब शहाला हतबल आणि हताश होताना पाहिलंय. प्लमची विकेट जर या स्पर्धेमध्ये दिली गेली असती तर पंच त्यांच्या मनात कुठलाच डाऊट नसता. अप्रतिम बॉल. पुन्हा एकदा तेज तर्रार बॉल. बॅटचा हलकासा स्पर्श घेतला आणि कृष्णा गवळी विकेटच्या मागे एक चांगला झेल टिपतोय. मनसुब शहाचा खेळ संपतोय. विकेटचं बटन खेळाडू बाद. मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता पिंपळगाव बसवंत मधला एक दर्जेदार बॅटर ज्याची फलंदाजी जी नेहमीच चर्चेचा विषय असते. कारण जेव्हा केव्हा हेमंत फलंदाजी करून जातो तेव्हा मग चेंडूंची संख्या कमी आणि धावसंख्या खूप मोठी असं चित्र आपल्याला धावफलकावर सातत्यानं पाहायला मिळतं. तो हेमंत मोरे मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता दाखल झालाय. बघूया हेमंत मोरे कशा पद्धतीने बॅटिंग करेल. मात्र राजेश सोरटेची तारीफ करावी लागेल. मनसुबला एक बॉल ऑफस्टंपच्या बाहेर टाकला. तिथे थोडासा डोक्याचे खेळला. एक बॉल यॉर्कर टाकला. आणखी मनसुबला थोडंसं प्रेशरमध्ये आणलं आणि तिसरा बॉल पुन्हा बाहेरच्या टप्प्यावर टाकला. बॅटची कडा आणि विकेट मिळवली. अगदी प्लॅनिंग बनवलं आणि त्या प्लॅनिंग मध्ये ते विकेट ती संपादित केली. राजेश सोरटे जो अनुभव आहे तो गोलंदाजीच्या माध्यमातून इथे दाखवत असताना पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र चांगला फटका तो पाहायला मिळाला. क्षेत्र खाली या बॉल वेगानं चाललाय सीमारेषेच्या दिशेनं. हेमंत मोरेच्या बॅटमधनं पहिला खणखणीत स्ट्रोक. चौकार 4. चौकारांना ज्यांनी आपल्याला स्पोर्ट्स सायकल उपलब्ध करून दिली आहे सन्माननीय अविनाश पवार त्यांचं स्वागत केलं जातं आणि त्यांचा सन्मान सत्कारही या स्पर्धेच्या निमित्तानं आपण इथे करणार आहोत. अविनाशजी पवार जे आपल्या समेत या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित झालेत. राजेश सोरटे त्याच्या विरोधात पहिला चौकार खेळलाय. हेमंत मोरे लढावं लागेल. चांगली बॅटिंग करावी लागेल. पुढचा बॉल यावेळेस मात्र वा लाजवाब फटका. हेमंत मोरेच्या बॅटमधनं ब्रँडेड हिट षटकार. काय अप्रतिम फटका. मॅच बॉल आलाय तिथे. अप्रतिम फटका इथे मैदानाच्या आतनं आपल्याला हेमंत मोरेकडनं पाहायला मिळाला. हेमंत मोरे करता हे खूप मोठं प्लॅटफॉर्म आहे. कारण आतापर्यंत निफाड तालुक्याकरता खूप चांगला खेळलाय. नाशिक जिल्ह्याकरता खूप चांगला खेळलाय. मात्र मी खुल्या गटात ही खूप चांगला खेळू शकतो हे प्रूव्ह करण्याची आज हेमंत मोरेकडे संधी आहे आणि त्या संधीचं सोनं त्याला करावं लागेल. मैदानाच्या आतनं लढावं लागेल. अविनाशजी पवार यांचा हा सन्मान तो मुख्यमंचावरनं होत असताना आपण सध्या पाहताय. त्यांनी आपल्याला स्पोर्ट्स सायकल या स्पर्धेच्या निमित्तानं उपलब्ध करून दिली आहे. यावेळेस मात्र खोलटाप्याचा बॉल होता. दिशा देण्याचा प्रयत्न. चांगली गोलंदाजी पुन्हा एकदा त्यावर
त्यानंतर किरणजी दुकळे जे आपल्या सोबत इथे उपस्थित आहेत त्यांचाही सन्मान आणि सत्कार तो मुख्य मंचावरनं इथे आपण त्यांच्या शुभ हस्ते हा सन्मान आणि सत्कार तो होत असताना पाहत आहे. किरणजी दुकळे साहेब जे आपल्या सोबत आहेत त्यांच्या शुभ हस्ते हा सन्मान आणि सत्कार तो इथे केला जातोय. मॅचकडे जाऊया. पहिल्या ओव्हरचा खेळ तर नंतर 10-1 अशी स्थिती आहे. हेमंत मोरेच्या बॅटमधनं आलेले दोन तगडे फटके ज्यामुळे धावसंख्या 10 वर जाऊन पोहोचली आहे. चांगली फलंदाजी केली आहे. हेमंतला वर खेळवलं. बघा तुम्हाला संधी जेव्हा जेव्हा मिळते ना त्या संधीचं सोनं तुम्हाला करता आलं पाहिजे. या आधीच्या मॅचमध्ये हेमंतला फलंदाजी करण्याकरता संधी मिळाली नव्हती त्यामुळे शांत होता. मात्र या मॅचमध्ये थोड्याशा कंडिशन्स वेगळ्या आहेत, गोलंदाज वेगळे आहेत. मनसुब शाह लवकर बाद झाला त्यामुळे हेमंतला संधी दिली. डावखुरी हाताचा बॅटर आहे आणि त्याचा फायदा नक्की घेतलाय त्यानं. चांगल्या पद्धतीनं फटके मैदानाच्या आतनं पेशकश केले. नाशिक जिल्ह्याचा लीग स्पेशालिस्ट मनोज नाना जायभावे जो स्ट्रायकर एंड कडनं बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. खुल्या गटातही खूप चांगला परफॉर्म नानानं नेहमीच दिलाय. तो नाना फलंदाजी करण्याकरता स्ट्रायकर एंड कडनं आपल्याला पाहायला मिळतोय. आज ज्यांचा अभिष्ट चिंतन दिन आहे ते सन्माननीय नितीन भाऊ झालटे ज्यांचं इथे आगमन होतं या स्पर्धेकरता विशेष सहकार्य त्यांच्या वतीनं आपल्याला लाभलंय ते सन्माननीय नितीन भाऊ झालटे ज्यांचं शुभ आगमन या मैदानावर होत असताना आपल्याला पाहायला मिळतंय. विशेष सहकार्य आहे या स्पर्धेकरता. ही स्पर्धा त्यांच्या सहकार्याने उभी राहिली आहे. ते इथे उपस्थित झालेत. पुढचा बॉल अनिकेत. यावेळेस मात्र नानानं तिथे मोठ्या फटक्याकरता जाण्याचा प्रयत्न केला. बॉल देहयष्टीला स्पर्श करतोय. सन्माननीय नितीनजी झालटे साहेब आणि त्यांचे सर्व सहकारी ज्यांना आमची विनंती असेल आपण आदरपूर्वक सन्मानपूर्वक VIP डाईस जो बनवला गेलाय तिथे येऊन आपण स्थानापन्न व्हावं. आज त्यांचा वाढदिवस सुद्धा आहे. अभिष्ट चिंतन दिन आहे आणि त्यांना त्यांच्या वाढदिवसाच्या लक्ष शुभेच्छा आहेत. सध्या 11-1 अशी स्थिती आहे. हेमंत मोरे त्याची फलंदाजी चांगली झाली आहे त्यामुळे त्याच्याकडे विशेष लक्ष असेल प्रेक्षकांचंही. या मॅचमध्ये तो कसा खेळतोय कशा पद्धतीनं फटकेबाजी इथे मैदानाच्या आतनं करून दाखवतोय. अनिकेत आहे सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर. हेमंत मोरे करता अनिकेत आणि हेमंत या दोघांमधला खेळ तो इथे आपण पाहणार आहोत. पुढचा बॉल पेस बाउन्स दोन्ही पाहायला मिळाला. शांत केलं बॅटरला. चांगला चेंडू तो इथे आपल्याला पाहायला मिळाला. अनिकेत जे सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहेत. अगदी दूरचा प्रवास त्यांनी तय केलाय. खूप दूरचा प्रवास कापून ते मालेगावात पोहोचलेत. UP वरनं ते या स्पर्धेकरता इथे आलेत. अनिकेत सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं आपल्याला गोलंदाजी करत असताना पाहायला मिळत आहेत. मात्र इथला या जिल्ह्याचा खेळाडू त्याच्या विरोधामध्ये आहे आणि बघूया हेमंत या गोलंदाजाचं स्वागत ते मैदानाच्या आतनं कशा पद्धतीने करतो, कशा पद्धतीने त्याला सामोरं जातो, कशा पद्धतीने फलंदाजी करतो. पुढचा बॉल चांगला बॉल खोलटप्प्याचा खोदून काढावा लागला. फुल्लर लेंथ याच अस्त्राचा सर्वाधिक वापर तो निजाम 11 या संघाकडनं आपल्याला सध्या पाहायला मिळतोय. अगदी फुल्लर लेंथवर चेंडू टाकले जात आहेत आणि फलंदाजाला अगदी शांत केलं जात आहे, हतबल केलं जात आहे आणि ही हतबलता खूप जास्त काळ मैदानात तुम्हाला टिकवून ठेवावी लागणार नाही. कारण हतबलता खूप जास्त काळ टिकून राहिली तर मग तुमच्याकरता अडचणी त्या निर्माण होतील. 4 बॉलचा खेळ झालाय. धावफलकावर 12 ही धावसंख्या आहे. मनोज नाना जायभावे स्ट्रायकर एंडकडे आपण बॅटिंग करत असताना पाहताय. यावेळेस मात्र नानानं बॉलला तिथे पुल आणि हुकचं मिश्रण करत असताना उडवून फेकून दिलंय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि लॉंग लेगच्या मध्यावरनं दूर सीमा रेषा पार बॉलला पाठवलंय भुर षटकार. अनिकेतच्या विरोधात चांगला फटका तिथे मनोज नानाच्या बॅटमधनं येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. अनिकेत आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन यावेळेस मात्र वा काय चेंडू हाताळला होता. पुन्हा एकदा फुलर लेन
आम्हाला त्याच लाईनवर गोलंदाजी करायची आहे. आमच्या टीम मीटिंग मध्ये ठरलंय की आज गोलंदाजी करायची तर मग ती यॉर्कर लाईनचीच करायची. फलंदाजांना शांत ठेवायचं आणि तेच काम गोलंदाज करत असताना असं असताना शाहरुख की तुम्ही जो प्लॅन बनवलाय तो एक्झिक्यूट जर झाला ना तर मग तिथे खूप मजा येते आणि चांगलं क्रिकेट ते तुमच्या टीमला खेळता येतं. जो प्लॅन बनवलाय त्या प्लॅनच्या तहत गोलंदाजी. बघा हा रिप्लाय या चेंडूचा तो तुम्हाला इथे दाखवला जातोय. हे बघा वाईट यॉर्कर. वा काय चेंडू हाताळला होता. मनोज नानाला पूर्णपणे शांत केलं, हतबल केलं आणि बॉल विकेट किपरच्या हातामध्ये गेला. नुसता यॉर्कर नव्हता, टर्न होता. बॉलला तिथे बाहेर काढत असताना हा यॉर्कर लाईनचा बॉल हाताळला गेला. चांगली गोलंदाजी ती आपल्याला तिथे पाहायला मिळते. वेगवानतेनं गोलंदाजी ती आपल्याला तिथे पाहायला मिळते. गोलंदाजीच्या ट्रॅकवर ओव्हर नंबर 3 मध्ये पुन्हा एकदा गोलंदाजी करण्याकरता राजेश सोरटे ज्याला गोलंदाजीच्या ट्रॅकवर आणलं गेलंय. टीम मध्ये आज नव्यानं सामील केलं गेलंय. मात्र ज्या करता सामील केलं गेलंय ते काम अगदी यशस्वीरित्या निभावत असताना तो आपल्याला मैदानाच्या आतनं पाहायला मिळतोय. अगदी चांगला प्रेक्षक वर्ग मैदानाच्या गोल आपल्याला विराजमान असलेला पाहायला मिळतोय. मालेगाव म्हटलं की क्रिकेटला एन्जॉय करणारे प्रेक्षक, जे क्रिकेटवर प्रेम करणारे प्रेक्षक ते मैदानावर तुडुंब गर्दी करणारच. आणि आज तर फायनलचा हा सामना यानंतर सुरू होणार आहे त्यामुळे प्रेक्षक अगदी तुडुंब गर्दी ती करत असताना आपल्याला पाहायला मिळतात. पुढचा बॉल इथे मात्र सरळ हाताने रन्स येत नसताना उलट्या हाताचा वापर केला. मात्र तिथे पंचांनी वाईट म्हणून दंडित केलंय. ते म्हणतात ना एका मोहल्ल्यातनं दुसऱ्या मोहल्ल्यात जाणं, अगदी तसं काम केलंय. खूप जास्त बाहेर टाकलंय. रिव्हर्स अटेम्प्ट केल्यानंतरही बॉल बाहेर होता त्यामुळे वाईटचा इशारा आलाय. धावसंख्या ती 19 आकड्यावर. हेमंत मोरे स्ट्रायकर एनकडे आहे. 5 मध्ये त्यानं बनवल्यात 11. राजेश सोरटे सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करत असताना यावेळेस मात्र तिथे हिट विकेट. माघारी परतावं लागेल हेमंत मोरेला. विकेटचं पतन होत आहे. फलंदाज बाद. हे बघा तिथे बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला. बोल्ड झालाय फलंदाज. बेल्ट्स तिथे फक्त ऑफ केलं. चेंडूनं बेल्ट्सचं चुंबन घेतलं आणि क्लीन बोल्डच्या स्वरूपानं फलंदाज बाद झालाय. आहे महाराष्ट्रभरामध्ये या स्पर्धेची आणि तो महामानव चषक सध्या आपण मैदानाच्या आतमध्ये त्या स्पर्धेचा सेमीफायनलचा सामना तो रंगत असताना पाहताय. 2 संघ मैदानामध्ये आहेत. एका बाजूनं टीम निजाम 11 जी मैदानाच्या आतमध्ये खेळ करत असताना आपल्याला पाहायला मिळते. निजाम 11च्या विरोधात जय मल्हार अशा 2 संघांमधला हा कडा आणि बडा मुकाबला जो आपण मैदानाच्या आतमध्ये सध्या एन्जॉय करताय. राजेश सोरटे गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता येत असताना आपल्याला पाहायला मिळाला आणि दुसरं षटक हाताळतोय. आतापर्यंत 11 धावा त्या त्यानं खर्च केल्यात. फलंदाजांना अगदी कठीण प्रश्न ते राजेश सोरटेकडनं विचारले गेलेत आणि त्याच्या या कठीण प्रश्नांना उत्तर देणं ते आतापर्यंत थोडंसं कठीण झालंय. नवीन बॅटर ज्यानं या स्पर्धेत खूप जास्त प्रभावित केलं, मानव काटे मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता दाखल झालाय. अगदी चांगला बॅटर आहे. कोपरगाव तालुक्याला बिलॉंग करतो आणि खूप चांगल्या पद्धतीचा खेळ या स्पर्धेच्या माध्यमातून त्यानं दाखवलाय. यावेळेस मात्र हा बॉल मोठ्या फटक्याकरता जायचा आहे. बॅट अँड बॉल मध्ये कनेक्शन नाही आहे. आयसाईट पूर्णपणे डळमळीत झालेली पाहायला मिळते. त्याचं कारण काय आहे, इथे गोलंदाजी करत असताना साईड आर्मनं गोलंदाजी होती आणि साईड आर्मनं गोलंदाजी करत असताना प्रचंड वेगानं बॉल कट होतोय. त्यामुळे चेंडू रीड करणं तेवढंसं सोपं नाहीये. आयसाईट ती चेंडूवर टिकवून ठेवणं तेवढंसं सोपं नाहीये. मात्र मानव काटे हा लेदर क्रिकेट मधला खेळाडू आहे. यावेळेस मग उंच हवेतनं बॉलला उडवलंय आणि पाठवून दिलंय मिड विकेटच्या सीमारेषा पार. दमदार दर्जेदार महामानव षटकार.
चांगली बॅटिंग सध्या मानव काटे मैदानाच्या आतमधनं करत असताना पाहायला मिळतोय. जिथे अन्य फलंदाजांना चेंडू खेळणं कठीण होत होतं तिथे मानव काटे मैदानाच्या आतमध्ये चांगली पद्धतीची फलंदाजी ती करत असताना पाहायला मिळतोय. ऑन मेरिट खेळतोय. जो बॉल त्याला मिडविकेट कडे मारायचा होता त्याला मिडविकेट कडे मारलं. ज्या बॉलला स्लाइस करायचं होतं त्याला योग्यतेनं स्लाइस केलं. मानव काटेला जर आपण पाहिलं ना तर मानव काटेला दुरून पाहिल्यानंतर विश्वनाथ जाधव मैदानाच्या आतमध्ये आहे की काय अगदी तशा पद्धतीचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय. यावेळेस मात्र वा 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 मानव काय बॅटिंग करतोय. लाजवाब. क्रिकेटचं सौंदर्य झळकवलंय. याच पद्धतीचे फटके जे प्रेक्षकांना पाहायचे असतात अगदी तसा हा दर्जेदार कलात्मक दर्शनीय आणि टच ऑफ क्लासचा फटका. चौकार 4. अप्रतिम फलंदाजी लाजवाब फलंदाजी मानव काटे सध्या मैदानाच्या आतमधनं करत असताना आपण पाहताय. चांगली बॅटिंग करतोय. गोलंदाजांना तिथे आता त्यानं त्रस्त केलंय. या ओव्हरच्या आतापर्यंत जर आपण पाहिलं तर 5 बॉल झाले तर नंतर धाफलकावर 33 धावा रन्स धाफलकावर दिसू लागल्यात. यावेळेस मात्र पुन्हा एकदा तिथे गुडघ्यावर बॅलन्स करत असताना बॉल उंच हवेतनं उडवण्याचा प्रयत्न जरूर केला मात्र बॅट अँड बॉल मध्ये कनेक्शन झालं नाही. बॉल विकेट किपरच्या हातामध्ये गेला. निर्धाव डॉटच्या स्वरूपाने निघत असताना आपल्याला पाहायला मिळाला. हे बघा तिथे हा बॉल टप्पा खाल्यानंतर कट झाला आत आला. असं वाटलं होतं की बॉल बाहेरच्या बाजूने निघेल मात्र गोलंदाजानं आपली कलाकारी अदाकारी ती दाखवली. राजेश सोरटेनं बॉलला हलकसं आत खेचला आणि बॉल स्टंपच्या वरनं विकेट किपर पर्यंत गेला. त्याच्याकडनं चुकी झाली मात्र बॅकअप चांगलं होतं त्यामुळे एक निर्धाव चेंडू आला. 3 ओव्हरचा खेळ तो समाप्ती. एकेरीच धाफलकावर 33 लागल्यात 2 विकेटच्या पतनानंतर. मनोज जायभावे आणि मानव काटे असे 2 बॅटर सध्या मैदानाच्या आतमध्ये आहेत. महामानव फाउंडेशन यांच्या वतीनं आयोजित महामानव चषक ची आजची अंतिम रात्र आणि अंतिम रात्रीतील सेमीफायनल क्रमांक 2 तो सध्या सामना मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना आपण पाहत आहे. नुकताच या मैदानावर आपण या स्पर्धेत ज्यांचं विशेष सहकार्य ही स्पर्धा यशस्वी करण्याकरता ज्यांचा मोलाचा हातभार आहे ते आज ज्यांचा वाढदिवस सुद्धा आहे सन्माननीय नितीन भाऊ झालटे ज्यांचा इथे शुभागमन ते होत असताना आपण पाहिलंय. त्यावेळेस मात्र बॉलला तिथे एक सिंगल मध्ये कन्वर्ट केलंय. 1च्या मदतीनं धाफलकामध्ये वाढ होतीये. धावसंख्या पुढे सरकते आणि पुढे सरकत असताना ही धावसंख्या जाऊन पोहोचते एकंदर 34 या आकड्यावर. गोलंदाजीच्या ट्रॅकवर अनिकेत ज्याला गोलंदाजी करण्याकरता कंटिन्यू केले गेले. ज्या दिवशी संघ क्वालिफाय झाला होता आपण धनंजय भिंताडेला 2 षटकं करताना पाहत होतो. आज थोडासा गेम प्लॅन मध्ये चेंज आहे. आज अनिकेत आणि राजेश सोरटे हे गोलंदाज पहिली 4 षटकं टाकतायत आणि दोन्ही खेळाडू जर आपण पाहिले तर आजच टीम मध्ये जॉईन झालेत. वा चांगला बॉल आहे. टप्पा खाल्यानंतर फलंदाजाला गुंगारा देतोय टाटा बाय बाय म्हणतोय. विकेट किपर कृष्णा गवळीच्या हातामध्ये जातोय. एक डॉट बॉल तो इथे पाहायला मिळतोय. अनिकेत जो गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे आतापर्यंत 2 चेंडूचा खेळ तर नंतर 34 ही धावसंख्या धाफलकावर लागताना आपल्याला पाहायला मिळते. अनिकेतचा पुढचा बॉल समोर मानव काटे तो उभा आहे. त्यावेळेस मात्र मानव काटेने मोठा फटक्याकडे जाण्याचा प्रयत्न केला. अनिकेत मात्र इथे फलंदाजाला मोकळीक देत नाहीये. मोठे फटके खेळण्याकरता जो तुम्हाला रूम हवा असतो किंवा मग एखादी चुकी हवी असते ती अनिकेत करायला तयार नाहीये. चांगली गोलंदाजी करतोय. फुलर लेंथवर खेळवतोय आणि फलंदाजाला अतिरिक्त एफर्ट लावायला भाग पाडतोय. आणि हे अतिरिक्त एफर्ट लावायला जेव्हा तुम्ही भाग पाडता ना तेव्हा मग फलंदाजाकडनं चुका होतात. मानवसारखा एक प्रतिभासंपन्न बॅटर समोर आहे मात्र तेवढाच चांगला गोलंदाजी त्याच्या विरोधात तो लावला गेला निजाम 11 कडनं. यावेळेस मात्र सेमी हेलिकॉप्टर बॉल हवेत आहे. एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रामधनं बॉल चाललाय. 1 बाउन्स ओव्हर दी रोप सीमा रेषा पार. रन्स मिळतील यावेळेस 4. शांत ठेवलं होतं मागचे 2 बॉल मानव काटेला आणि इथे पंचांकडनं नोचा रिव्ह्यू घेतला गेलाय.
रिव्ह्यू लॉन्च नसेल, मात्र ऑनफिल्ड अंपायरचा जो डिसिजन आहे तो कंटिन्यू राहील. काही टेक्निकल इश्यू आहे, त्यामुळे जो ऑनफिल्ड अंपायरने जो डिसिजन दिला नो बॉल तो कंटिन्यू असेल, मात्र रिव्ह्यू लॉस नसेल, रिव्ह्यू कंटिन्यू असेल. अडतीस धावा या राफलकावर लागल्या गेल्यात. नो बॉलवर इथे चौका अर्थ येत असताना आपल्याला पाहायला मिळालाय. 9+4च्या मदतीनं 39-39 ही धावसंख्या राफलकावर आहे. अनिकेत अजूनही 3 चेंडू या ओव्हरचे आहेत, मात्र पुढचा बॉल तो फ्री हिट असेल. ह्यावेळेस मात्र पंचांनी पुन्हा एकदा तिथे नोचा इशारा दिलाय. हाही नो बॉल आहे. दोन्ही पंचांकडनं इशारे पाहायला मिळाले होते. इथे नो म्हणजे फ्री हिट कंटिन्यू असेल, दोन्ही नो मिळून एकच फ्री हिट असेल. त्यामुळे टीम ही तिथे काही विचारण्याच्या भानगडीत पडलीच नाही, कारण वाईट तर आहेच. नो जरी विचारलं तरी फ्री हिट एकच मिळणार आहे. त्यामुळे टीम तिथे जे आहे ते एक्सेप्ट करून खेळण्याकरता पुन्हा एकदा सज्ज झाली. अनिकेत गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता सज्ज होत असताना पुढचा बॉल घेऊन त्यावेळेस मात्र तो फटका तिथे पॉईंटमध्ये जातोय. क्षेत्ररक्षक जोपर्यंत बॉलला उचलेल, रिटर्न करेल. एक रन जी राफलकावर जोडली गेली. एकेरीच्या मदतीनं धावसंख्या ती पुढे सरकत असताना 41 या आकड्यावर. षटक क्रमांक 4चा खेळ, 4 चेंडूचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झालाय. सुरुवात अगदीच अस्खलित झालेली आपल्याला पाहायला मिळाली होती, शांततेनं झालेली आपल्याला पाहायला मिळाली होती. मात्र त्या सुरुवातीनंतर इथे दमदार फलंदाजी मानव काटे मैदानाच्या आतमध्ये करत असताना पाहायला मिळालं. 10 मध्ये त्याने बनवलं 19. हेमंत मोरेने 2 जे मोठे फटके खेळले होते त्याचाही फायदा मिळाला. यावेळेस मनोज नाना ज्यानं बॉलला उचललंय आणि फेकून दिलंय लॉंग ऑफच्या डोक्यावरनं सीमा रेषेच्या पार. मनोज नाना जाय भावेच्या बॅटमधनं इथे एक दमदार हिट, षटकार 6. दादा बच्छाव ज्यांचं इथे आगमन होतंय, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. महामानव चषकच्या या मंचावर आपलं स्वागत आहे, वेलकम. जेपी दादा बच्छाव ज्यांचं आगमन आपण मुख्य मंचावर पाहत आहे. हा आमचा प्रेक्षक वर्ग जो तुम्हाला थोड्या प्रमाणात दाखवलं जातो. तिथे खूप चांगल्या पद्धतीचं काम सध्या 70-70 या यूट्यूब वाहिनीवर आपण पाहताय. अंतिम रात्र आहे. शेवटचा बॉल अजूनही या ओव्हरचा तो शिल्लक आहे. बघूया शेवटच्या बॉलवर कशा पद्धतीची कामगिरी मैदानाच्या आतनं साकार केली जाईल. सेमीफायनल क्रमांक 2 आहे, त्यामुळे इथे जिंकणाऱ्या संघाला या स्पर्धेचा महांतिम सामना तो खेळता येणार आहे. आणि महांतिम सामन्यामध्ये कोण पोहोचेल ते आपल्याला बघायचं आहे. इथे स्वप्न तर दोन्ही टीमनं पाहिलंय, दोघांनाही तिथे फायनलमध्ये पोहोचायचंय. पुढचा बॉल यावेळेस मात्र चांगला चेंडू आहे. टप्पा खाल्यानंतर फलंदाजाला गुंगारा देतोय, विकेट कीपरच्या हातामध्ये जातोय. डॉट बरोबर ओव्हर झाली आहे समाप्त. 4 ओव्हर नंतर 47. च्या निमित्तानं जर आपण पाहिलं तर मनमाड क्रिकेट असोसिएशन ज्यांच्या वतीनं ही महामानव चषक या स्पर्धेकरता शुभेच्छा आल्यात. मनोज ठोंबरे सरांनी फोनच्या स्वरूपानं त्या शुभेच्छा आमच्यापर्यंत पोहोचवल्या. जे लाईटचे टॉवर आहेत ते बनवण्याकरता आपल्याला ज्यांनी मदत केली आहे ते सन्माननीय पवनजी पाटील मातोश्री फॅब्रिकेशनचे सर्व आहेत. त्यांना विनंती करतोय आपण मंचावर यावं. आपला यथोचित मान सन्मान तो इथे केला जाईल. सध्या मैदानाच्या आतमध्ये 4 ओव्हरचा खेळ, तदनंतर 47 धावा 2 विकेटच्या पतनानंतर आपल्याला पाहायला मिळत आहेत. ओव्हर नंबर 5 मध्ये गोलंदाजी करण्याकरता धनंजय भिंताडे गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. खूप चांगली कारकीर्द राहिली आहे धनंजय भिंताडेची. ॲज अ बॅटर, ॲज अ गोलंदाज एक परफेक्ट ऑलराऊंडर आहे. ज्या महाराष्ट्रात शाहरुख लीग होतात ना, तिथे धनंजय भिंताडे हे नाव खूप चर्चेमध्ये असतं ॲज अ आयकॉन. आणि ओपन क्रिकेटमध्येही धनंजय भिंताडेला आपण खूप वेळा पुण्याचे जे संघ आहेत त्यामधनं खेळताना पाहतो.
आणि यंदा त्याच्याही नावावर ISPL हा टॅग लागलाय, कारण यावर्षी ISPLच्या स्पर्धेमध्ये धनंजय भिंताडीलाही खेळताना आपण पाहिलं. धनंजय भिंताडे जो गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र चांगला फटका, दर्जेदार फटका मानव काटीच्या बॅटमधनं. बॉल चाललाय लॉंग लेगच्या डोक्यावरनं, सीमा रेषा पार, षटकार रेडी होता. धनंजय भिंताडेच्या या बॉल गेला, थोडीशी जागा बनवली आणि तिथनं हा दर्जेदार फटका त्याला अंजाम दिलाय, षटकार आला. हे बघा, थोडासा मागे उभा राहिला होता, ऑफस्टंपच्या बाहेर शफल झाला होता आणि त्यानंतर हुक आणि त्यावर केलाय हा षटकार. बुक 6. षटकाराच्या मदतीने 53 धावा. यावेळेस मात्र पुण्याच्या एकदा त्या क्षेत्रातनं मानव काटेकडनं बॉलला पाठवलंय, सीमा रेषा पार, बॅक टू बॅक दुसरा बॉल. 4. कार्य ते आपल्याला लाभलंय, ते माननीय सन्माननीय आज ज्यांचा वाढदिवस आहे ते नितीन भाऊ झालटे सरांचं इथे आगमन झालंय. आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. त्यांचे सर्व जे सहकारी इथपर्यंत आलेत आपलंही स्वागत असेल. धावसंख्या 57 धावा. यावेळेस मात्र वा, आणखी एक गगनचुंबी आसमानी प्रहार. बॉल चाललाय खाऊ गल्लीत खाऊ खायला, षटकार. शाहरुख असं म्हणतात ना, फॉर्म तो टेम्पररी असतो, तो येतो आणि जातो, मात्र क्लास तो परमानेंट असतो. आणि हा लेदर क्रिकेटचा क्लास आहे. तेव्हा तुमच्या विरोधात चांगल्या पद्धतीचे गोलंदाज असतात ना, तेव्हा तुम्हाला ऑन मेरिट चांगली बॅटिंग करणं गरजेचं असतं. आणि सध्या मैदानाच्या आतमध्ये मानव काटे या नावाचं वादळ घोंगावतंय आणि या वादळात पुरता अडकलाय निजाम 11चा संघ. काय बॅटिंग करतोय, लाजवाब बॅटिंग, अप्रतिम विध्वंसक बॅटिंग असं म्हणू शकतो आपण मानव काटेच्या या फलंदाजीबद्दल. धनंजय भिंताडेच्या विरोधात आक्रमणाचं सत्र सुरूच आहे. बॉल हवेत आहे आणि तिथे झेल सुटलाय, झेल ड्रॉप झालाय. प्रयत्न चांगले होते. अनिकेत जो वेगानं चेंडूवर धावत होता, मात्र अखेरच्या क्षणी त्याच्या हातातनं चेंडू निसटला, त्यावर मिळालं जीवनदान. जीवनदानाबरोबर मिळाली 1 रन. ज्या एकेरीच्या मदतीनं धावसंख्या 64. 5वं षटक प्रगतीपथावर आहे. मानव काटे आजपासनं मानव काटे हे नाव खूप जास्त चर्चेत येईल, कारण याआधी तेवढासा मोठं स्टेज त्यावर मानव काटेचा परफॉर्म तो पाहायला मिळाला नव्हता. मात्र आज या स्पर्धेत मानव काटे दहाडतोय. यावेळेस मात्र हा बॉल तिथे शॉर्ट फाईन लेग मध्ये चाललाय. डायरेक्ट हिटची संधी होती, इथे 2 वेळेस संधी दवडली गेली. 1 रन तिथे कंप्लीट केली. एकेरीच्या मदतीनं धाफलकामध्ये वाढ होती. धावसंख्या तिथे लेग बायचा इशारा आलाय. धावसंख्या पुढे सरकते आणि जाऊन पोहोचते 65. 5 चेंडूचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झालाय. या स्पर्धेच्या निमित्तानं आज ज्यांचा वाढदिवस आहे नितीन भाऊ झालटे, ज्यांना आपण मुख्य मंचावर विराजमान असलेले पाहत आहे, त्यांच्या समवेत त्यांचे सर्व सहकारी जे इथे उपस्थित झालेत त्या सर्वांचाही आपण करूयात वेलकम. 5 बॉलचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झालाय. शेवटचा बॉल या ओव्हरचा धनंजय भिंताडे महागडा ठरलाय. 17 घेतल्यात त्याच्या विरोधात. पहिल्या 3 बॉलवरच त्याच्या विरोधात 16 आल्या होत्या. मागच्या 2 बॉलवर जर आपण पाहिलं तर एक सिंगल आणि एक लेग बायची रन, टोटल 18 आल्यात, मात्र त्याच्या नावावर 17च काउंट आहेत. पुढचा बॉल यावेळेस फुल टॉस आहे, फुल टोल वसूललाय आणि आणखी दूर मारण्याचा प्रयत्न केलाय. याआधी जो षटकार मारला होता ना, त्याची लांबी मोडण्याचा प्रयत्न मानव काटेनं पुन्हा एकदा मैदानाच्या आतनं केलाय. बॉलला फेकून दिलंय मिड विकेटच्या डोक्यावरनं, सीमा पार, धम्माका तो मैदानाच्या आतनं केलाय, षटकार.
अप्रतिम बॅटिंग सध्या मानव काटेची आपण मैदानाच्या आतनं पाहताय. फुल टॉस होता आणि अगदी फुल टोल वसूललंय. विदाउट तिकीट अगदी दूरचा प्रवास तो मैदानाच्या आतनं करवलाय चेंडूला. षटकार. मानव काटेच्या या फलंदाजी करता टाळ्या तुमच्या सगळ्यांकडनं निश्चित अपेक्षित आहेत. ज्या पद्धतीने बॅटिंग करतोय अगदी लाजवाब. मैदानामध्ये पाण्याची गरज आहे. विनंती करतोय सत्कार या मुख्य मंचावरून आपण करतोय. नितीन भाऊ झालटे जे आपल्या समवेत आहेत या स्पर्धेचे प्रमुख आयोजक बॉबी भालेराव यांच्या शुभ हस्ते हा सन्मान आणि सत्कार तो तिथे होत असताना आपण पाहताय. सन्माननीय ऍडव्होकेट गौतमजी आहिरे ज्यांचा ही सन्मान या मंचावरनं तो इथे केला जातोय. महामानव फाउंडेशन मालेगाव यांच्या वतीनं आयोजित महामानव चषक 2026 ही स्पर्धा सर्व मान्यवर जे उपस्थित आहेत मुख्य मंचावर त्यांचा हा सन्मान आणि सत्कार तो इथे मुख्य मंचावर होत असताना आपण पाहताय. बॉबी भालेराव आणि भारतजी आहिरे यांच्या वतीनं हा सन्मान तो इथे केला जातोय. सन्माननीय संतोषजी शिंदे साहेबांनाही या मंचावरनं सन्मानित केलं जात आहे. तसंच ऍडव्होकेट हर्षलजी त्यांचाही सन्मान तो इथे केला जातोय. आणि ते स्वतःही एक चांगले क्रिकेटर आहेत. त्या सर्वांचा सन्मान आणि सत्कार तो मुख्य मंचावरनं होत असताना आपण पाहताय. मुन्ना सर आपल्या सोबत आहेत त्यांनाही सन्मानित केलं जात आहे. अखेरचं षटक शेवटचं षटक ते तिथे प्रगतीपथावर येत आहे. ऑन स्क्रीन तुमच्या मोबाईल स्क्रीनवर आणि टीव्ही स्क्रीनवर सध्या तुम्हाला हे सर्व मान्यवर ते पाहायला मिळत आहेत. शेवटचं षटक हाताळण्याकरता नाझीर शेख जो गोलंदाजी करण्याकरता आलाय. पहिला बॉल यावेळेस मात्र चांगला चेंडू आहे त्याला खोदून काढलं. तिथे मिड विकेटकडे खेळले क्षेत्ररक्षक आहे. जोपर्यंत बॉलला उचललं एक सिंगल जी धाफलकावर जोडली गेली. एकेरीच्या मदतीनं धाफलकामध्ये वाढ होती. धावसंख्या पुढे सरकत असताना 72. धावसंख्या जर आपण पाहिली तर 72 धावा. नाझीर शेख जे गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहेत एक चांगला गोलंदाज आहे ज्यानं सातत्यानं अप्रतिम गोलंदाजी ती करून दाखवली आहे. मोठमोठ्या स्पर्धा ज्या गाजवण्यामध्ये माहीर असलेला गोलंदाज आहे नाझीर शेख. ते एक षटक त्याचं जे त्यानं सुपर ओव्हरमध्ये टाकलं होतं 3 धावा दिल्या होत्या तो एक चर्चेचा विषय बनला होता. यावेळी चांगला बॉल नाझीरचा तिथे स्क्वेअर लेग मध्ये खेळलाय फ्रंट ऑफ द स्क्वेअर. तिथे जोपर्यंत चेंडूला उचललं गेलं डबल करता कॉलिंग आहे. खराब फिल्डिंग जीव तोडून जर गोलंदाजी करतोय तर मग क्षेत्ररक्षकांनी योग्यतेनं त्याला साथ देणं क्रिकेटमध्ये खूप गरजेचं असतं. मात्र इथे ती हवी तशी साथ दिली जात नाहीये. 1ला 2 मध्ये कन्वर्ट केलंय. या डावातला सर्वात यशस्वी बॅटर आहे मानव काटे. त्याला स्ट्रायकर एंड पासून दूर ठेवण्याचा प्रयत्न नाझीरनं जरूर केला होता. मात्र क्षेत्ररक्षकांनी त्याला पुण्याच्या एकदा स्ट्रायकर एंड कडे येण्याची संधी दिली आहे. पुढचा बॉल गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज नाझीर तो सज्ज होतोय. समोर मानव काटे फलंदाजी करतोय. चांगला फटका तिथे अंडरआर्म बॉक्स क्रिकेटमध्ये या पद्धतीचे फटके पाहायला मिळतात. टॅपचे फटके अगदी त्या पद्धतीने बॉलला फक्त टॅप केलं होतं. एक सिंगल मिळाली होती. स्लॉग ओव्हर आहे त्यामुळे हे फटके त्यांची अपेक्षा मुळीच नसते. स्लॉग ओव्हरमध्ये मोठे फटके यावे. मनोज नाना मैदानामध्ये या 9 बॉल फेस केलेत. 14 बॅटिंग करत असताना पाहायला मिळतोय. अंतिमचे 3 बॉल इथे मनोज नानाला करून दाखवावं लागेल. चांगली फलंदाजी करावी लागेल. नाझीर तो त्याच्या विरोधात गोलंदाजीच्या ट्रॅकवर एका बाजूनं निजामबाई यांचा निजाम 11चा संघ आपण पाहताय.
तर दुसऱ्या बाजूने जय मल्हार नाशिक जिल्ह्यातील आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील काही खेळाडूंचा समावेश असलेला हा संघ. यावेळेस फटका फसलाय, बॉल हवेत आहे, चेंडू खाली कोण येईल, कृष्णा गवळी त्यानं बॉलला जज केलंय आणि एक चांगला झेल तो त्याच्याकडनं संपन्न झालाय. विकेट मिळेल, माघारी परतावं लागेल मनोज नालाला. विकेटचं बटन, खेळाडू बाद. मुख्य मंचावर वाढदिवसाचं सेलिब्रेशन ते सुरू आहे. आमच्या समेत उपस्थित असलेले सन्माननीय नितीन भाऊ झालटे यांचा हा सन्मान आणि त्यानंतर त्यांच्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन विद्यमान नगरसेवक आणि त्यांचं वाढदिवसाचं सेलिब्रेशन ते आपण मुख्य मंचावरनं पाहताय. नितीन भाऊ झालटे भाऊंचं हे गीत आपण डीजेच्या माध्यमातून ऐकताय. चला मॅच सुरू करा लगेचच. आपण जे पुढचे चेंडू आहेत ते इथे कंप्लीट करणार आहोत. 4 चेंडूचा खेळ झालाय, 75 लागलेत. ब्लॅक स्क्रीनच्या समोर कोणी बसू नका कारण नाईट क्रिकेट सुरू आहे. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज सज्ज होत असताना आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस मात्र चेंडूला पाहिलंय, सोडून दिलंय, बाकीचं काम तिथे पंचांनी पूर्ण केलं. इशारा केलाय वाईटचा. मोहम्मद हैदर मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. बघूया मोहम्मद हैदर त्यांची फलंदाजी ती कशा पद्धतीने होईल. अंतिमच्या 2 बॉलवर कशा पद्धतीने फटकेबाजी इथे त्यांच्या वतीने मैदानाच्या आतनं केली जाईल. कारण 2 बॉलवर जर चांगले फटके मोहम्मद हैदर यांच्याकडनं आले तर निश्चित एक चांगली धावसंख्या ती दाफलकावर पाहायला मिळू शकते. पुढचा बॉल यावेळेस मात्र चांगला फटका मोहम्मद हैदर यांच्याकडनं. बॉल चालला एक्स्ट्रा कव्हर मध्ये आणि क्षेत्ररक्षक करतोय चुकी. त्या चुकीचं भुगतान करावं लागेल संपूर्ण टीमला. बॉल सीमारेषा पार, रन्स मिळतील 4 चौकार. धनंजय भिंताडे होते तिथे, मात्र धनंजय भिंताडे स्वतःवर कंट्रोल ठेवू शकले नाही. आपण रोडने जाताना एक वाक्य नेहमी वाचतो ना, मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक. तो मनाचा उत्तम ब्रेक तिथे धनंजय भिंताडे यांना लावता आला नाही. थोडेसे पुढे निघून गेले आणि अपघात घडला. बॉल सीमारेषा पार चौकारामध्ये परावर्तित झाला. धावसंख्या 80 आहे. कोणाच्या चुकीनं आलाय ते महत्वाचं नाहीये. इथे एक चांगली टोटल उभी करायची आहे आणि ती उभ्या करण्याकरता चांगले प्रयत्न ते सध्या मैदानाच्या आतनं सुरू आहेत. पुढचा बॉल या डावाचा शेवटचा बॉल आहे. नाझीर शेख जे सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहेत. इथे मात्र हा बॉल ऑफस्टंपच्या अतिरिक्त बाहेर राहिला. पुन्हा एकदा पंचांकडनं वाईटचा इशारा तो येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. वाईटनं धावसंख्या 81, 81 धावा. एक चांगली मॅच आता पाहायला मिळेल कारण खूप चांगली धावसंख्या दाफलकावर उभी केली आहे, ज्याबरोबर लढता येऊ शकतं, संघर्ष करता येऊ शकतो, फलंदाजांना वेटीज धरता येऊ शकतं. समोरी जर आपण पाहिलं तर अगदी तगडी बॅटिंग लाईनअप आहे. गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज नाझीर शेख. इथे मात्र हा बॉल वाईट यॉर्कर हाताळला गेला आणि बॅटिंग साइड रिव्ह्यू आहे. एक चांगला चेंडू तो तिथे पाहायला मिळाला. कृष्णा गवळी तिथे कॉन्फिडंट आहेत. गोलंदाजाबरोबर थोडंसं सेलिब्रेशन केलं. शेवटचा चेंडू निर्धाव आल्यानंतर बघूया तिसरे पंच काय डिसिजन देतात. तपासतायत तिथे, चेक करतायत. इट्स अ फेअर बॉल आणि तिथे पूर्वार्ध खेळ तो संपलाय, डाव संपलाय. पूर्वार्धाच्या खेळात दाफलकावर धावसंख्या जर आपण पाहिली तर ती 81 धावा दाफलकावर लागल्या गेल्यात. विजयाकरता 82 धावसंख्येचं लक्ष ते समोर ठेवलं गेलंय आणि या 82 धावसंख्येला कशा पद्धतीने दाफलकावर जोडलं जाईल ते उत्तरार्धाच्या खेळामध्ये आपण जरूर पाहणार आहोत. आणि हा उत्तरार्धाचा खेळ कशा पद्धतीने रंगेल, काय घडेल, काय बिघडेल या सेमीफायनल क्रमांक 2च्या मॅच मध्ये ते ऐकवण्याकरता मायक्रोफोनवर करूयात आपण बदल. आपल्यासोबत मायक्रोफोनवर जोडतील आमचे सहकारी, एक जवळचे मित्र आणि या मालेगावचा आपला आवाज शुभ माहिरे.
चिक 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 चिक. चला, मैदानाच्या आतून कोणी मोटरसायकल्स घेऊन नका येऊ मित्रांनो, लक्षात असू द्या. काळजी घ्या तेवढी, आणि कोणी येत असेल तर त्याला तिकडेच थांबवा देखील विनंती असेल. हाय हॅलो आणि नमस्कार मालेगावकरांनो. आपण पाहतोय महामानव फाउंडेशन आयोजित महामानव चषक सन 2026 सेमीफायनल क्रमांक 2. आणि काय लाजवाब बॅटिंग केली आहे, कमालीची बॅटिंग मानव काटे याची देखील आपण पाहिली. तर नक्कीच मानव काटे 17 बॉल 45 ही होती ती इनिंग. अनेक दिवस या नावानं पडद्याच्या मागे राहून काम केलंय, परंतु इकडे संधी मिळाली आणि त्या संधीचं सोनं केलंय. 17 बॉल 45च्या या डावामुळेच आपल्याला 80च्या पल्ल्यात गेलेलं धावफलक पाहायला मिळतोय. 81 धावा धावफलकावरती लागल्यात. 82चं आव्हान आहे. पहिली मॅच पहिला फायनलिस्ट आपल्याला मिळालेला आहे, जो मागच्या वर्षी देखील फायनल खेळला आणि मागच्या वर्षीचा फायनल विजेता राहिलेला आहे. आझाद 11 चाळीसगाव फिरोजबाई यांची टीम. आणि या वर्षी देखील तो संघ फायनल मध्ये गेला, परंतु या दोघांमध्ये जो जिंकेल ना तो जाणार आहे मेगा फायनल मध्ये. कोण जाईल फायनलला, कोण मारणार फायनल, त्यासाठी या मॅचचा निकाल तितकाच महत्वाचा असणार आहे. चला बॅटर्स, विनंती आहे, चला मैदानाच्या आत दाखल व्हा. एका बाजूला आहे निजाम 11 मालेगाव हा संघ, जो की आता रन चेस साठी मैदानात दाखल होणार आहे. परंतु त्यांच्या विरोधात आपण पाहतोय ज्या संघाने आव्हान उभं केलंय तर जय मल्हार 11. एका बाजूला नाशिक जिल्ह्याची स्टारकास्ट आहे आणि त्यांच्या विरोधात आहे पुणे जिल्ह्याची स्टारकास्ट. या दोघांमध्ये लढला जाणारा सेमीफायनल क्रमांक 2चा लढा थोडा मजा येणार आहे, कारण प्रेक्षकांची रेलचेल आहे, प्रेक्षकांना मनोरंजनाची पर्वणी आली आहे. आणि तीच पर्वणी म्हणजेच महामानव चषक 2026चा हा थरार. कोण जाणार फायनलला या प्रश्नाचं उत्तर या दुसऱ्या डावात आपल्याला मिळणार आहे. ब्याऐंशीचा आकडा जर चेस करायचा असेल तर तुम्हाला पहिल्या षटकापासून 13च्या सरासरीची आवश्यकता असेल. बॉल प्रोव्हाइड करायचा विनंती असेल. आणि हा जो बॉल आलाय तो आपण स्वीकृत करायचा आहे. चला मॅच सुरू करायची आहे. दोघही बॅटर्स आपण पाहतोय निजाम 11 या संघाच्या वतीने. तुळजापूरचा सुपरस्टार कृष्णा गवळी, त्यानंतर अमित तांबे हे दोघे बॅटर्स आघाडीचे बॅटर्स म्हणून खेळपट्टीवरती दाखल झालेले आहेत. तर बॉलिंग ट्रॅकवर आपण पाहतोय शुभागमन होत आहे या स्पर्धेसाठी, ज्यांनी आपल्याला विशेष सहकार्य दिलंय, विशेष मार्गदर्शन ज्यांचं राहिलंय. तसंच मालेगाव किंवा पुन्हा नाशिक जिल्हा असेल किंवा मग महाराष्ट्र राज्य असेल, या प्रत्येक क्षेत्रात राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा, कृषी प्रत्येक क्षेत्रात ज्यांचं अमूल्य असे योगदान राहिलेलं आहे. आदरणीय सन्माननीय सुनील आबा गायकवाड यांचे शुभागमन या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्याला होताना पाहायला मिळतंय. या आबा आपला आहे महामानव फाउंडेशन आयोजित महामानव चषकाच्या या भव्य दिव्य आयोजनाच्या व्यासपीठाच्या दिशेने असणार आहे सहर्ष असं स्वागत. ज्यांचा लेखाजोखा महाराष्ट्रानं पाहिला, कोरोना योद्धा म्हणून ज्यांची ख्याती राहिली, आमचे मार्गदर्शक, ज्यांची मालेगावातील प्रत्येक सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा, कृषी, वैद्यकीय, व्यावसायिक क्षेत्रात रेलचेल राहिली, विशेष सहकार्य राहिले, असे आमचे लाडके आबा तसेच सुनील आबा गायकवाड यांचं शुभ आगमन होताना आम्ही पाहतोय. या आबा
पुनश्च एकदा तुमचं आहे सहर्ष स्वागत. जाऊयात मॅचच्या दिशेने. पहिला बॉल, पहिलाच बॉल शॉर्ट ऑफ लेनचा आहे. टक्कसा आवाज आलाय. कृष्णाने बासरी वाजवली आहे. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार 6. प्रयत्न होता. अक्षय पवार याला आपण बॉलिंग ट्रॅक वरती पाहतोय. जरी सचिन नाव असलं तरी देखील अक्षय पवार या नावाने नाशिक जिल्ह्यातल्या क्रिकेटमध्ये तो ओळखला जातो. डिंगडॉंग सारख्या एक बलाढ्य संघात खेळण्याचा अनुभव अक्षयला राहिलाय. परंतु गुडल्यांच्या स्पॉटवर बॉलला टाकलं गेलं. वळण देखील मिळालं. परंतु कृष्णा मॅन इन फॉर्म. ISPLचं या वर्षाचं पर्व देखील कृष्णानं लाजवाब गाजवलाय आणि तेच कृष्णा आपल्याला बॉलिंग ट्रॅक वरती पाहायला मिळत आहे. दुसरा बॉल यावेळेला बाहेर टाकलाय. फिल्डर आलेत तिकडे. बॉलला स्टॉप करण्यास थोडासा त्रास त्यांना झालाय. त्याचमुळे एक सिंगल ती कंप्लीट केली जाते. एका सिंगलला स्ट्राईक रोटेशन होते आणि अमित तांबे ते आता आपल्याला बॅटिंग ट्रॅक वरती पाहायला मिळतात. अमित तांबे बॉलिंग असेल बॅटिंग असेल एक बहारदार ऑलराऊंडर म्हणून त्याची ख्याती राहिली आणि तेच आपल्याला आता बॅटिंग साठी सज्ज होताना पाहायला मिळत आहेत. जाऊयात मॅचच्या दिशेने. येतोय पुढचा बॉल. ओहो वाह, काय बॉल टाकलाय अक्षयने. अगदी अमितच्या पुढनं बॉलला वळवलंय. टर्न देखील मिळालाय. हे ऍक्शन रिप्ले मध्ये पाहायला मिळतोय. बूम करतोय बॉल. आउटसाइड ऑफ स्टंपची लाईन बीट केलं बॅटरला. या मॅचचा या डावातला दुसऱ्या डावातला हा पहिला डॉट बॉल असेल. 7 ऑन बोर्ड. ओहो, याही वेळेला वळण मिळालंय. विकेट किपर आणि बॅटर दोघांना बीट करताय आणि पंच इकडे टर्न घेतायत. सांगतायत इट्स अ वाईट बॉल. एक अवांतर धाव ती येणार आहे आणि त्या अवांतर धावेने धावफलक हलकसं एका पावलानं पुढे जाणार आहे. 8 या अंकावरती. मुख्य व्यासपीठावरती सन्मान तो देखील केला जातोय. आलेल्या प्रमुख अतिथी गणांचा मान्यवरांचा शुभ सन्मान महामानव फाउंडेशनच्या वतीने मुख्य व्यासपीठावरती संपन्न होताना आपण पाहतोय. कोरोना योद्धा म्हणून ज्यांची महाराष्ट्राच्या पटलावरती जी चर्चा राहिली त्यांच्या कार्याचा लेखाजोखा राहिला असे आमचे आदरणीय सन्माननीय सुनील आबा यांचा मुख्य सन्मान तो केला जातो. यावेळेला फ्लिक केलाय. बॉल बाउंड्री लाईनच्या दिशेने आणि चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार 6. काय लाजवाब स्ट्रोक तिकडे खेळला होता. हे ऍक्शन रिप्ले मध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. ब्लॉक होल मध्ये टाकण्याचा प्रयत्न शफल केलं. तिकडे पायातला बॉल होता. खेचून मारलाय असंच म्हणावं लागेल. मिड विकेटच्या क्षेत्रात प्रेक्षकांच्या भेटीला पाठवलं बॉलला. 14 14 ऑन बोर्ड. जशास तसं उत्तर दिलं जात आहे. आता 14 ऑन बोर्ड. कुठलेही गडी बाद नाहीये. कृष्णा आणि अमित दोघांनी एक एक विकेट ठोकलाय. 5वा बॉल येतोय आणि या बॉलला उलट्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न आहे. प्रॉपर कनेक्शन नाहीये. मिस टाइम स्ट्रोक आहे. सुरुवातीला जर का आपण पाहिलं तर कृष्णा यांनी कॉल दिलेला नव्हता. धावायची त्यांची इच्छा नव्हती. परंतु अमितला धावताना त्यांनी पाहिलं आणि लगेच चपळाईनं धाव घेतली. स्ट्राईक एंडला सिंगल कंप्लीट. सिंगल आली आहे. 15 धावा धाव फलकावरती आहेत. 15 ऑन बोर्ड. शेवटचा बॉल असेल. अक्षय पवार 15 धावा त्यांनी खर्च केल्यात आतापर्यंत. त्यात 2 षटकार आले, 2 सिंगल आली, 1 वाईट देखील आलाय. विकेट कीपर मनसुफ शहा सातत्याने प्रयत्न करतायत. कारण जिंकणं प्रत्येक खेळाडूचं महत्वाचं आहे. शेवटचा बॉल, लास्ट बॉल. ओहो, या वेळेला वळण मिळालंय आणि बॅटरला बीट देखील केलंय. डॉट बॉल असेल शेवटचा. पहिल्या षटकाचा खेळ संपतोय. 2 षटकार, 2 सिंगल, 1 वाईट आपण पाहिली. शेवटचा आपण डॉट बॉल पाहिला आणि पहिल्या षटकाचा खेळ संपतोय. धाव फलकावरती धावा 15 लागतायत. वाह, काय वळण मिळालंय. हेच ऍक्शन रिप्ले मध्ये देखील आपल्याला पाहायला मिळतंय.
सफल झालेत बॅटर, परंतु सफल नाही झाले तसंच म्हणावं लागेल. पहिल्या षटकाचा डाव संपलाय. 15 धावा धाव फलकावरती आहेत. कुठलाही गडी बाद नाहीये. मॅच ऑन असेल. करंट रन रेट 15चा आहे. येणारे बॉल शिल्लक आहेत 30 मध्ये 67 ची गरज आहे. आणि जो कुठलाही बॅटर अर्धशतक ठोकेल तर त्या बॅटरला कीर्ती पवार सर यांच्या वतीने 1000 रुपयाचे कॅश प्राइज दिले जाणार आहे. पाहूयात कुठला बॅटर असेल की तो अर्धशतक ठोकेल. चला जाऊयात मॅचच्या दिशेने. किरण शिर्के ते आपल्याला बॉलिंग ट्रॅक वरती पाहायला मिळत आहेत. डावखुऱ्या हाताचे प्रतिभावंत गोलंदाज आहेत. अहिल्यानगर जिल्हा आणि त्या अहिल्यानगर जिल्ह्याला बिलॉंग करणारा हा गोलंदाज अगदी कमी वयाच्या खेळात त्यानं मात्र मंत्रमुग्ध करणारा खेळ सादर केला आणि तेच आपल्याला आता बॉलिंग ट्रॅक वरती पाहायला मिळत आहेत. त्यांचं वैयक्तिक कोट्यातलं पहिलं षटक असेल, परंतु हे पॉवर प्लेचं अंतिमचं षटक म्हणजेच काय आपल्या संघासाठी दुसरं षटक घेऊन आलेत. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल अक्रॉस खेळायचा आहे. बॅटच्या आतली कड आहे. शॉर्ट फाईन लेगचे खेळाडू बॉलला स्टॉप करतायत. वेल स्टॉप. प्रदीप गायकवाड तिकडे आपल्याला पाहायला मिळत आहेत. डॉट बॉल आलाय. ऍट द एंड रिझल्ट मात्र गोलंदाजाच्या बाजूने गेलाय. हे पहा खूप सारे शफल झाले टो एंडला. अगदी बॅटच्या टो एंडला बॉल लागला आणि त्याचमुळे बीट झालेत बॅटर. सातत्याने चर्चा सुरू आहे कारण जिंकणं महत्वाचं आहे. टायटल मिळवणं जास्त महत्वाचं असेल आणि त्या टायटल साठीची लढाई आपल्याला पाहायला मिळते. यावेळेला लिडिंग एज फटका फसलाय. फिल्डर आलेत बॉलच्या खाली आणि येस ते चूक करणार नाहीयेत. मानव काटे डाऊन टू द बॉल अँड फर्स्ट विकेट डाऊन. अमित तांबेला परतावं लागेल माघारी. पहिला गडी बाद. ओव्हर टू यू डीजे. डीजे 28 बॉल आणि 67 ची गरज असताना 15 या अंकावरती अमित तांबेला बाद करण्यात यशस्वी झालेत किरण शिर्के. वा खूप चांगला बॉल टाकला. लाईनला खेचून टाकलं. बॅटरला बीट केलं आणि त्याला मात्र परतावा लागला. लिडिंग एज लागला. तिकडे मानव काट्याने खूप सेन्सिबल कॅच कॅरी केलाय. परंतु नवीन बॅटर मैदानात दाखल झालाय. विशाल निगोट. हाफच्या दिवशी विशाल यांना बॅट हातात धरायला भेटली नव्हती, परंतु या मैदानाचा प्रदीर्घ अनुभव आहे आणि कोण विसरणार नाही. छत्रपती चषकची फायनल आणि तेव्हा जेव्हा विशाल निगोट बाद झाले तेव्हा समोरचा संघ जिंकला होता टायटल. त्यामुळे पाहूयात विशाल निगोट कशा पद्धतीने खेळत आहे. सध्याला मॅन इन फॉर्म आहेत. खूप चांगल्या फॉर्मात देखील जात आहेत विशाल. पहिलाच बॉल खेळतील या मॅचचा. येतोय त्यांच्यासाठी या मॅचचा पहिला बॉल. पहिलाच बॉल एक शाखावरच्या क्षेत्रात ड्राईव्ह केलाय. फिल्डर आहेत तिकडे. बॉलला स्टॉप केलं गेलंय. सिंगल आली आहे. सिंगल स्ट्राईक रोटेशन झालंय आणि या सिंगलने धावफलक पुढे जाणार आहे. 16 16 ऑन बोर्ड. 1.3 षटकाचा खेळ. 9 चेंडूचा खेळ राहिलाय म्हणजेच अगदी बरोबरीचा खेळ आहे. कोणीच या मॅच मध्ये अजूनही फ्रंटला नाहीये. अगदी 50-50चा खेळ आतापर्यंत पाहायला मिळालेला आहे. दोघेही संघ अगदी तुल्यबळ खेळत आहेत. कृष्णा गवळी यावरती देखील नजर असणार आहेत कारण हाफ त्यानं गाजवलाय. सेकंड डे त्याच्या नावावर राहिला होता. या वेळेला ओहो बॉल खालीच आहे. वेगावर स्वार आहे. बॅट वरती बॉल खाली झालाय पसारा. हे पण ऍक्शन रिप्ले मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. लाजवाब षटक आहे. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. फ्रंट फूट पुढे काढलं. शफल देखील झालेत. अक्रॉस गेलेत. बाटेने बॉलचा मिलाप नाहीये. 4 बॉल फक्त 1 धाव खर्च केले किरणने. चांगल्या षटकाच्या दिशेने निघालंय हे षटक. येतोय 5वा बॉल. यावेळेला फुल टॉस टाकलाय. एक शाखा बसला. कोणीच नाहीये. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. कृष्णा गवळी त्याच्या बॅट मधनं येतोय गरज असलेला चौकार. 4
20 ऑन बोर्ड. शेवटचा बॉल असेल, शेवटचा बॉल, तोही फुल टॉस, परंतु आहे डीप मध्ये. फिल्डर त्याच्याकडनं झाली आहे चूक आणि त्याचमुळे क्रिस्टा गवळी करतायत 4 धावा बुक. सलगचे 2 बॉल आणि 2 चौकार. चौकाराची पंगत, 2 षटकांचा खेळ थांबलाय आणि धाव फलकावरती धावा लागले 24. येणारे बॉल शिल्लक आहेत आता इथनं 24 मध्ये गरज आहे 58ची. 24 बॉल 58 वर आली आहे मॅच. मॅच रोमांचक होते. या 2 चौकाराने जिवंत केलंय निजाम 11 मालेगाव या संघाला. ओव्हर यू डीजे. जरी असला तरी देखील आवश्यकता आहे प्रत्येक षटकात 14.50 ची. 14 रन्स प्रति षटकात आवश्यकता आहे. 24 रन धाव फलकावरती लागले त्यांनी विशाल निगोट ते बॅटिंग ट्रॅक वरती सज्ज. त्यांनी विशाल निगोटने जर का ही मॅच जिंकवली तर कीर्ती पवार सर यांच्या वतीने 1100 रुपयाचे कॅश प्राइज दिले जाणार आहे. पाहूयात विशाल निगोट ही मॅच जिंकवतात का, त्यावर देखील नजरा असतील. परंतु बॉलिंग मार्क वरती येत आहेत बाबळेश्वरचा सुपरस्टार किरण खोबरे, ज्याच्या गोलंदाजीची चर्चा या मैदानावर सातत्याने राहिली आहे. व्हेरिएशनचा बादशाह आहे. आता जिंकण्यासाठी प्रत्येक बॉलवर मेहनत घेतली जाणार आहे. तिसरं षटक, तिसऱ्या षटकाचा पहिला बॉल. पहिलाच बॉल फुलर लेंथ पर टाकलाय आउटसाइड द ऑफ सम. परफेक्ट पॉइंट यॉर्कर, बीट केलं बॅटरला. पहिला बॉल डॉट. आणि मला वाटतं डीआरएस कडे गेलेत. तिसऱ्या पंचाची मदत मागितली आहे. बॅटिंग करणाऱ्या संघाने आपलं ब्रह्मास्त्र उपयोगात आणण्याचा निर्णय घेतलेला आहे. डिसिजन रिव्ह्यू सिस्टम खरं तर सन 2007 मध्ये प्रचलित झालेला हा निर्णय. 2007 मध्ये आयसीसीच्या पदार्पणात आलेला हा नियम. खरं तर जेव्हा हा डीआरएस शब्द प्रचलित केला गेला, तिसऱ्या पंचांचा निर्णय आलेला आहे. इट्स अ फेअर बॉल, फेअर डिलिव्हरी. रिव्ह्यू सक्सेस असेल. किरण खोबरे यांच्यासाठी देखील हॅट्रिक साठी कॅश प्राइज आलेला आहे. किरण खोबरेने जर का हॅट्रिक घेतली तर चंचल मोबाईल शॉपचे ऑनर मिलन माळी, मिल्या बाबा यांच्या वतीने 5000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाणार आहे. तर कॅश प्राइजेस मात्र तगडे यायला लागलेत. ट्वेंटी 24 रन धाव फलकावर आहे. व्हाईट बॉल आलेला आहे. फेर सांगितला ना, हो फेर सांगितलं. याही वेळेला त्याच लाईन मध्ये टाकलाय बॉल. कदाचित बॉलला लिव्ह केलंय या वेळेसाठी. त्याही वेळेला जर का आपण पाहिलं तर विशाल यांना तेच वाटलं की हाही बॉल जास्तीचा बाहेर, परंतु नाही, हा परफेक्ट पडलाय. वा, ट्रॅप असतो. प्रत्येक फलंदाजाची खेळण्याची एक शैली आहे आणि त्या शैलीच्या अनुषंगानेच गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. यावेळेला बॅट पासून दूर ठेवला. हा बॉल डॉट असेल. जाऊयात मॅचच्या दिशेने. यावेळेला कमी गतीने टाकलाय, फटका फसला. एक्स्ट्रा कव्हर्स मध्ये बॉल हवेत. फिल्डर आलेत बॉलच्या खाली. नन अनदर दॅन पुन्हा एकदा मानव काटे आपल्याला फ्रेम मध्ये पाहायला मिळत आहेत. आज या नावाची चर्चा आहे. मोठा बॅटर आउट केलाय. विशाल निगोटची विकेट. किरण खोबरे बादशाह कायम ठेवतोय. फलंदाज बाद.
टावर पे जो बैठे हुए दर्शक है, टावर पे जो दर्शक बैठे हुए हैं उनसे गुजारिश है आप वहां से उठ जाए। जो लाइट के टावर है और हमारे कैमरामैन के जो टावर यहाँ पर लगाए गए हैं, वहां पर जो भी दर्शक वो टावर पर बैठे हुए हैं, उनसे सबसे गुजारिश है आप टावर पे से हट जाए। ये आपसे गुजारिश है। जितने भी हमारे दर्शक यहाँ पर आए हैं सबका हम स्वागत करते हैं और सबसे गुजारिश करते हैं की वो टावर के पास कोई ना बैठे। थँक्यू। येस, प्रेक्षकांना विनंती असेल की प्लीज सहकार्य करा मित्रांनो, कारण टावर वरती कोणीही बसू नका, या गोष्टीचं सहकार्य असेल यासाठी तुम्हा सर्वांना विनंती देखील असेल। नवीन बॅटर आले धनंजय बिनताडे, वाह काय बॉल टाकले आणि बॉल ज्या पद्धतीने टाकलाय त्या पद्धतीचं रिॲक्शन देखील मनसुख शाह यांनी विकेटच्या मागे दिलंय। कशा पद्धतीने पडलाय हे पा, बॉल पकडला आणि हे पा, हे मनसुख शाह यांचं रिॲक्शन ऍक्शन रिप्ले देखील करून दाखवताय। डॉट 4 चेंडू झालेत, 20 बॉल 58ची गरज। किरण खोपरे इज ऑन फायर। याही वेळेला वाह इकडे बीट केलंय किरण खोबरेची बादशाहत, कालही होती आजही आहे आणि उद्याही राहणार आहे। समोरच्या फलंदाजाला गारद केलंय, आतमध्ये आला बॉल, बॅटचं चुंबन घेतलं आणि विकेट कीपर लिटल मास्टर सेलिब्रेशन करतोय। फलंदाज बाद। ची गरज, वा किरण वा काय बॉलिंग केली आहे। आणि आता नवीन बॅटर मैदानाच्या आत आलाय, जिंकण्याची उमेद घेऊन आलाय, विजयाचा गुलाल उधळू शकतो या शक्यतेला घेऊन आलाय। संगमनेर तालुक्याचा एक हरहुन्नरी कलाकार ज्यानं हे वर्ष गाजवलंय। रबर बॉल असेल किंवा मग टेनिस बॉल असेल, प्रत्येक मैदान गाजवण्याची हुकूमत धम्मकडी कुवत ठेवणारा फलंदाज शुभम गीते मैदानात दाखल। पहिलाच बॉल बाहेर टाकलाय, कट केलाय, बॉल बाउंड्री लाईनच्या दिशेने। सागर बोडके आलेत बॉलला स्टॉप करण्यासाठी आणि स्टॉप केलंय बॉलला। आणि वा महामानव फाउंडेशन आयोजित महामानव चषक 2026 या स्पर्धेच्या सेमीफायनल मॅच मध्ये बाबळेश्वरचा सुपरस्टार त्याची बादशाहत कायम ठेवतोय। मेडन षटक टाकलंय, किरण खोबरेचं मेडन षटक आवडलं असेल तर टाळ्या झाल्या पाहिजे मित्रांनो। विकेट प्लस मेडन, एक विकेट देखील घेतली आहे, एक नाही मला वाटतं दोन विकेट घेतले आहेत। विशाल निकोटला देखील बाद केलं, धनंजय बिनताडेला देखील बाद केलंय आणि काय कमालीचं षटक टाकलंय, काय कमालीचं षटक टाकलंय। मॅचला टर्निंग पॉइंट असेल हे पा, विशाल निगोट यांच्यासाठी पहिला बॉल टाकला, त्यानंतर आणखीन एक बॉल लाजवाब होता। एक्स्ट्रा कव्हर्स मध्ये आलेली ही विकेट सातत्याने विशाल निगोट यांच्यासाठी बाहेरची लाईन आणि तिचाच अप्रोच त्यांना यशस्वी बनत गेला। इकडे धनंजय बिनताडे आले, त्यांना पहिला बॉल डॉट केला आणि हा बॉल तर लाजवाब होता। त्यानंतर शेवटचा बॉल धाव मिळणार होती परंतु घेतलेली नाही। आता सर्वस्व जबाबदारी कृष्णा गवळीने स्वतःच्या खांद्यावर घेतली आहे। 6 बॉल 15 वर खेळतायत कृष्णा। आता मॅच 19 च्या सरासरीने चालणार आहे। 82 चा पाठलाग सुरू आहे। बॉलिंग ट्रॅक वरती किरण शिर्के आलेत पुन्हा एकदा, ज्यांनी पहिल्या षटकात 9 धावा दिल्या होत्या। पहिलाच बॉल चाललाय उंच आकाशात, लावली डगात लाइटिंग, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, बिग हिट 6। थर्टी ऑन बोर्ड, पहिल्याच बॉलवर विकेट आलाय, मॅच ऑन आहे। मॅच मध्ये रंग उधळण्याचा प्रयत्न केला जातोय। हाही बॉल लोवर फुल टॉस,
हाही चाललाय बिटवीन द गॅप टन उड्या मारत 1-2 का 4 4-2 का 1 कृष्णा गवळी सांगतोय दिल मांगे 4. आधी इकडे यायचंय कॉम्बॉक्स मध्ये आणि पैसे देऊन द्यायचे. 16 बॉल 48 ची गरज आहे. येतोय पुढचा बॉल. याही वेळेला लॉफ केलाय फटका फसलाय फिल्डर आहे सागर पकडलाय झेल. सर्वांचं सेलिब्रेशन ऑन आहे मैदानात आत असलेल्या खेळाडूंचं आणि मैदानाच्या बाहेरच्यांचं सर्वांचंच कारण मोठी विकेट आली आहे. इकडे वजीराला गारद केलंय उचललंय वजीराला आणि टाकलाय चेस बॉक्स मध्ये. कृष्णा माघारी. वाह काय बॉलिंग केली आहे. कृष्णा गवळीची विकेट म्हणजे महत्वपूर्ण विकेट होती. पंधरा बॉल 48 ची गरज आहे. नवीन बॅटर मैदानात दाखल झालेत त्यांच्यासाठी हा पहिलाच बॉल असेल. रोहनचाही फटका फसलाय चेंडू हवत आहे फिल्डर आकाश पोहोचलेत. वाह काय कॅच पकडलाय. आता एकीचं बळ पाहायला मिळतंय. जो एक से नहीं हो सकता वो अनेकों से होता है. 11 एकत्र आलेत आणि 11 मात्र कहर बरसवतायत. मागची कॅच जी सागर बोडके यांनी पकडली होती त्या कॅच साठी स्वतः संघमालक राहुल भाऊ बोडके यांच्या वतीने 1000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाणार आहे कारण ती कॅच तितकी महत्वाची होती. आणि आणखीन कॅश प्राइज आलंय. जर का जय मल्हार 11 म्हणजेच नाशिकची स्टार का जिंकली तर आता येणाऱ्या काळात पिंपळगाव बसवंत मध्ये जे बहारदार आयोजन आपल्या भेटीला येणार आहे नगर परिषद चषक त्या स्पर्धेचे मुख्य आयोजक आमचे मित्र विद्यमान नगरसेवक निलेश भाऊ पाटील यांच्या वतीने 5000 रुपयाचे कॅश प्राइज दिले जाणार आहे या टीमला. पहा सूचना येते निजाम 11 या संघाच्या पवेलियन मध्ये खेळाडूंना बसायला जागा नाहीये त्यामुळे प्रेक्षकांना विनंती असेल किंवा इतर कोणी मित्र असतील त्या सर्वांना विनंती असेल की तुम्ही सर्वांनी ते डगआउट खाली करायचं आहे. 14 बॉल 48 ची गरज आहे. नवीन फलंदाज मैदानात दाखल झालेत सूरज. वा 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 वेगावर स्पार आहे यावेळेला किरण नावाची चर्चा राहिली आज. किरण खोबरे आणि किरण शिर्के अहिल्यानगरच्या या गाड्या मात्र मालेगाव नगरीत काय लाजवाब धावताय. एक्सप्रेस वे तो त्यांनी तयार केलाय. 13 बॉल 48 शेवटचा बॉल असेल या ओव्हरचा. शेवटचा बॉल लॉफ्ट केलाय खरा परंतु हा लॉफ्टेड ऑन ड्राइव्ह आहे. फिल्डर आहेत तिकडे मानव बॉलला वेचून फेकतील. सिंगलच येणार आहे. या षटकात 11 धावा आल्या आणि त्याच 11च्या मदतीने 35 पर्यंत पोहोचला धावफलक. 35 ऑन बोर्ड. आता येणारे 12 बॉल शिल्लक आहेत आणि या 12 मध्ये जर का आपण पाहिलं 12 बॉल 47 ची गरज. 12 बॉल 47 म्हणजे या षटकात 20 पेक्षा जास्तीच्या रन्स आले पाहिजे. आणि येस मैदानाच्या ड्रिंक्स ब्रेक आहे. आपले ऑफिशियल जलदूत ऑफिशियल ड्रिंक्स ब्रेक तो केला जातो आणि त्यामुळे जलदूतांना विनंती असेल की या पाण्याचं कंटेनर घ्यायचंय आणि मैदानात दाखल व्हायचंय. ऑफिशियल ड्रिंक ब्रेक आहे. 12 बॉल 47 ची गरज आहे. कोण जिंकणार ही मॅच. पाणी पिण्याचा ब्रेक जेव्हा जेव्हा आलाय तेव्हा मॅच मध्ये टर्न आलाय त्यामुळे या मॅच मध्ये टर्न येईल का ते आपल्याला पाहायचंय. त्यामुळे स्टे ट्यून 70-70 लाईव्हच्या माध्यमातून पाहत राहा. महामानव फाउंडेशन मालेगाव आयोजित महामानव चषक सन 2026. ओव्हर टू यू DJ.
किरण खोबरे के पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर आहे. केकेने मात्र आज कमाल केली आहे. पहिलं षटक मेडन आणि या टुर्नामेंटचं हे लाजबाब 2 विकेट घेऊन मेडन षटक राहिलंय. वा, याही वेळेला चांगल्या टप्प्यावर टाकलाय, परंतु पंचांचं म्हणणं असं आहे की हा बॉल जास्तीचा बाहेर आहे, त्यामुळे हा बॉल वाईड असेल. एक अतिरिक्त धाव ती धाव फलकावरती लावली जाणार आहे, वजा केली जाणार आहे. 23 रन प्रति षटक, 23 रन प्रति षटकची गरज आहे. एका ओव्हरमध्ये 23 रन पाहिजे आहेत आणि या ओव्हरमध्ये तर कमीत कमी 20 पेक्षा जास्तीचे रन पाहिजेच आहेत. तेव्हा कुठेतरी शेवटच्या 6 बॉलमध्ये मजा नाही, परंतु के ते करू देतील का? बंटी बॅटिंग ट्रॅक वरती आहेत, येतोय त्यांच्यासाठी हा बॉल. यावेळेला अक्रॉस गेले, मिड विकेटच्या क्षेत्रात ड्राईव्ह केलाय, फिल्डर आहे तिकडे डीप मध्ये, बॉलला स्टॉप करतायत. खूप चांगल्या पद्धतीने बॉलला अडवलं गेलंय, बॉलला वेचून फेकलं जाणार आहे. सिंगल आलेली आहे, सिंगल स्ट्राईक रोटेशन होणार आहे. आता 11 बॉल 45 ची गरज. शुभम गीते बॅटिंग साठी सज्ज आहेत. शुभम गीते म्हणजेच या वर्षी गाजवलेली आर्या प्रीमियर लीग नाशिकची. शुभम गीतेकडनं अपेक्षा केली जाते, खूप चांगल्या फॉर्मात मध्ये गेलेत. येतील का मोठे फटके? प्रेक्षकांना सस्पेन्स क्रिएट करणारी मॅच पाहायला मिळेल का? या सर्व प्रश्नांची उत्तरं आता आपल्याला पाहायची आहेत. 11 बॉल 45 ची गरज. यावेळेला लॉफ केलाय, एक्स्ट्रा कव्हर्स मध्ये फटका मारलाय, टाईट मध्ये बॉलला बसवलाय फ्लाइट मध्ये. बिग हिट 6. हिट आलाय. 10 बॉल 39 ची गरज आहे. हे 4 बॉल महत्वाचे असेल. शुभम गीतेची बॅट पेटली आता. ओहो, या वेळेला हेलिकॉप्टर उडवलंय आणि पाठवलंय सरळ काळ्या पडद्यावर. सलगचा दुसरा टक. बिग हिट. म्हणजे एका हातानं हेलिकॉप्टर चालवलंय. वा पट्ट्या, वा काय स्ट्रोक खेळलाय. एका हाताचं हेलिकॉप्टर. खूप रेअर ऑफ रेअर शॉट पाहायला मिळतात आणि तेच पाहायला मिळतंय. काय खेळलाय स्ट्रोक, लाजवाब खेळलाय. या स्ट्रोकच्या असंख्य व्हिडिओज येतील. हे पहा, 1 हँडेड हेलिकॉप्टर. जिगरबाज, धडाकेबाज, मोठ्या काळजाचा मोठा पट्ट्या, अहिल्यानगरचा सुपरस्टार. एका हाताने हेलिकॉप्टर चालवतो आणि बॉलला पाठवतोय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 9 बॉल 33 वर आणली मॅच. खेळ पालटण्याची क्षमता ठेवतोय हा. यावेळेला कमी गतीने टाकलाय, स्क्वेअरच्या क्षेत्रात उडवलाय. सलगचा तिसरा येईल का? पंचांच्या निर्णयाकडे जाऊयात. नाही, पंचांनी पोतारा फिरवलाय आणि सांगितलंय हा घ्या चौकार. आलाय 4. बॉल 29 ची गरज. का बॅटिंग केली आहे. 2 षटकार 1 चौकार. मॅचला टर्न दिलाय, सस्पेन्स क्रिएट केलाय शुभम गीतेने. आता मजा येणार आहे. हे 2 बॉल महत्वाचे आहेत. याही वेळेला उडवलाय, चेंडू चाललाय फळलेगच्या क्षेत्रात, थांबणार नाहीये. अनस्टॉपेबल बिग हिट. हाही गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. आता 25 ची गरज. 7 चेंडू शिल्लक. 7 ला 25. जो थक कर भी ना रुके वही बाजीगर होता है, जो झुके नहीं मुश्किलों में वही सिकंदर होता है. सिकंदर बनायचंय आज. आजची रजनी गाजवायची शुभम गीतेला आणि त्यासाठीच इकडे दाखल झालाय निजाम 11 या संघात. 7 बॉल 25 ची गरज. सन्माननीय भारत बोरसे यांचं शुभागमन झालंय. भारत बोरसे आपलं या स्पर्धेच्या निमित्तानं शुभागमन आणि शुभ स्वागत असणार आहे. आपल्याला विनंती असेल आपण मुख्य व्यासपीठावरती यायचं आणि या स्पर्धेच्या व्यासपीठाची शोभा वाढवायची आहे. 7 बॉल 25 रन. फटा पोस्टर और निकला हीरो और उस हीरो का नाम है शुभम गीते.
अद्भुत अविश्वसनीय खेळी. मी तेच बोललो ना, क्षमता ठेवतो ती क्षमता आहे, धम्मक आहे, कुवत आहे मॅचला फिरवण्याची. आणि तेच आता आपल्याला इंटू द फ्रेम पाहायला मिळतात 70-70 लाईव्हच्या स्क्रीनवर. खूप खडतर प्रवास राहिला या नावाचा, परंतु हे वर्ष गाजवलं या नावाने, मॅन इन फॉर्म. परंतु इकडे हा बॉल देखील महत्वाचा असेल. किरण तयार आहेत, के विरुद्ध शुभम. या बॉलला नक्कीच वळवलंय, अगदी फलंदाजाच्या डोळ्या देखत वळवलंय. नाराज आहेत शुभम. डॉट बॉल आलाय. 6 बॉल आणि 25 ची गरज. नाट्यमय षटक राहिलंय. 6 बॉल 25 ची गरज आहे. हे पण ऍक्शन रिप्ले मध्ये पाहायला मिळतोय. अगदी फलंदाजाच्या पुढे गुड लेंथ वरती बॉलला टाकलं गेलं, हलकीशी बोटं फिरवली आणि तिकडे बॅटरला बीट केलंय. सरळ हेमंत यांच्या हातात बॉल समावलाय. 6 बॉल 25 रन. कोण जिंकणार मॅच, कोण जाणार फायनल मध्ये, पैसा वसूल थरार तो आपल्याला पाहायला मिळतोय. लहरों से डर कर नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. कोण करणार प्रयत्न, कोण ठोकणार या मॅचच्या विजयाचा गुलाल आणि तोच जाणार मेगा फायनलला. इथपर्यंतचा प्रवास दोघांचा लाजवाब राहिलाय, परंतु ही मॅच जिंकणं महत्वाचं आहे. चला, आयोजन समितीकडनं निर्णय येतोय की तुम्ही डगआउट म्हणून DRS घेण्याचा अंमल करू शकत नाहीये, त्यामुळे प्लीज सहकार्य करा. सागर बोडके आलेत. आता यांच्यावरती सर्वात मोठी जबाबदारी असेल, कारण यांनीच या संघाला मोठं केलंय, यांनीच या संघाची बांधणी केली आहे, त्यामुळे सर्वतोपरी जबाबदारी यांच्यावरच असणार आहे. चला, मॅच ऑन करायची आहे. विनंती असेल स्पीडअप करूयात गेम. तू बॅटरची स्ट्राईक चेंज व्हायला नको यासाठी मनसुब शहा कुठे आलेत, अगदी बिसाइड द बॅटर, 9 सेकंड बॅटर. 6 बॉल 25 साठी येतोय पहिलाच बॉल आणि इकडे काय, येस शुभम गीतेला स्ट्राईक मिळेल. वाईट आलाय, वाईट बॉल आलाय, म्हणजे 25 मधनं 1 वजा होईल आणि शुभम गीते बॅटिंग स्ट्राईक वरती असेल, म्हणजे 6 बॉल 24 ची गरज. बंटीला माघारी परतावं लागेल, सॅक्रिफाईस करावं लागतंय. बॅटीने बॉलचा मिलाप नाहीये. आउटसाइड द ऑफ स्टंपची लाईन आणि लेंथ होती, तिकडेच बीट झालेत. खूप बाहेर होता बॉल. हेमंतने जसा बॉल पकडला तसा क्विक फेकला आणि तरी देखील शुभम बचावलेत. राजेश सोरटे ते मैदानाच्या दिशेने पाहायला मिळत आहेत. पहिल्यांदाच मालेगाव नगरीत राजेश सोरटेंचं आगमन झालंय. अनेक मैदानं, अनेक स्पर्धा, अशी एक स्पर्धा नाहीये या भारतातल्या टेनिस बॉल क्रिकेटची जिथे राजेश सोरटे हे नाव नाहीये, आणि तेच नाव इकडे या स्पर्धेसाठी दाखल झालंय. सहा बॉल 24. नवीन बॅटर 9 सेकंडला आहेत राजेश सोरटे, परंतु शुभम गीतेवर सर्वांच्या नजरा असतील. संकटमोचक हनुमान म्हणून ते उभे राहिलेत. निजाम इलेव्हन या संघाला जिंकायचं असेल तर मग शुभम गीतेची बॅट चालणं महत्वाचं आहे. फिल्डिंग मध्ये बदल होतोय. शॉर्ट स्क्वेअरचे खेळाडू फाईनला आलेत. येतोय 6/24 साठी पहिलाच बॉल. याही वेळेला हे काताने खेळण्याचा प्रयत्न आहे. प्रॉपर कनेक्शन नाहीये. अलॉंग द कार्पेट बॉल मार्गस्थ कॉर्नरला बॉल सेकंडला थ्रो केलाय. हेमंत बोरे खिच. शुभम गीते निघतील माघारी. मैदानात जल्लोष सुरू. प्रदीप, सागर, हेमंत, मनोज एकाच फ्रेम मध्ये पाहायला मिळत आहेत. त्यांचा आनंद गगनात मावत नाहीये, कारण त्यांना माहितीये आपण अशी चाल चाललोय ना की या मॅचला जिंकण्याची चाल असेल. परंतु कौतुक करावं लागेल डीप मधल्या फिल्डरचं. मोहम्मद हैदर बर्थडे बॉय बॉलला उचलला आणि क्विक चांगल्या आणि स्ट्रॉंग खांद्याचा थ्रो त्याने केला. शुभम गीते हताश, हतबल ते माघारी निघालेत. एकच धाव आली आहे. आता 5 बॉल 23 ची गरज. नवीन फलंदाज फ्रेम मध्ये पाहायला मिळतात जे चाललेत मैदानाच्या दिशेने. सूरज गायकवाड हेही नाव चर्चेतलंय. आंबेगावला बिलॉंग करणारा फलंदाज. पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्याचे हे खेळाडू आहेत. मला वाटतं हाफच्या दिवशी सूरज गायकवाडने खूप चांगली बॉलिंग केली होती.
आणि सध्या कोकणातलं क्रिकेट गाजवतायत सूरज गायकवाड. 5 बॉल 23 साठी येतोय पुढचा बॉल. ओहो, यावेळेला इनसाइड एज फिल्डर आहेत तिकडे प्रदीप. या बॉलला सिंगल. आता 4 ला 22 म्हणजेच काय, इकडे तुम्हाला मॅन्डेटरी आहेत प्रत्येक बॉलवर बिग हिट. 3 षटकार आणि 1 चौकारची गरज जर इकडे निजाम 11 या संघाला जिंकायचं असेल. काय घडणार या मॅच मध्ये. राजेश सोरटे आहेत समोर, सागर बोडके आहेत समोर. बॉलर तयार, बॅटर तयार. येतोय 4 बॉल 22 साठी पहिला बॉल. आणि ओहो वा, हनुमंत शॉट. बॉल चाललाय उमाभाऊच्या चायनीजला. लाजवाब बिग हिट. कम्मालीचा स्ट्रोक. मान खाली, बॅट फिरवली, ताकद होती, टायमिंग प्रॉपर होत आणि बॉल हवाई सफर करतोय 6 साठी. 3 बॉल 16 ची गरज. हे पा ऍक्शन रिप्ले मध्ये पाहायला मिळतंय. फ्रंट फुट काढला, नो लुक स्लॉक स्वीपचा बिग हिट आणि तो बाउंड्री लाईनच्या बाहेर गेलाय. पुणे जिल्ह्यातील पिंपरी चिंचवडला बिलॉंग करणारे राजेश सोरटे भारतातल्या कान्याकोपऱ्यापर्यंत पोहोचलेत. प्रदीर्घ अनुभव आहे. ISPL चे सुपरस्टार आहेत. देश विदेशात खेळण्याचा अनुभव त्यांच्या जवळ आहे. यावेळेला वेग. सागर बोडके ते देखील सांगतायत मी ही कच्च्या गुरुचा चला नाहीये. परफेक्ट फाईट यॉर्कर. वा वा वा, बॅट पासून दूर ठेवला. वाईट यॉर्करची लाईन ते त्यांच्यासाठी कामाची ठरली आहे. हा बॉल डॉट आल्यामुळे मॅचचं समीकरण बदललंय. आता फक्त आणि फक्त चांगल्या टप्प्यावर बॉल टाकायचा आहे सागर यांना. 2 बॉल 16 ची गरज. मागच्या वर्षी जय मल्हार या नावाला क्वालिफायर्स मधनच माघारी परतावं लागलं होतं, परंतु हा जय मल्हार नावाचा प्रवास थांबलेला नाहीये. यावेळेला समोर फिल्डर आहेत, बॉलला सांभाळतील. डॉट बॉल. 1 बॉल 16 रन. सोपं नाहीये, सोपं नाहीये इथपर्यंतचा प्रवास करणं. संघ मालकाने टीम टाकायची, कॅप्टन वरती भरोसा ठेवायचा. सागर बोडकेने एकत्र यायचं, नाशिकच्या सर्व स्टार काटला एकत्र करायचं आणि या टीमला इथपर्यंत घेऊन येणं इतकं सोपं नाहीये. आणि तेही व्यावसायिक गटातल्या सर्वोत्तम संघांसमोर सर्वोत्तम खेळ सादर करणं, आणि ते आज जय मल्हार या नावानं केलंय. वाईड आलाय. 1 बॉल 15 ची गरज आहे. 1 बॉल 15 रन. बॅक ऑफ द हँड टाकलाय आणि या वेळेला बीट केलाय. अखेर जय मल्हार 11 मागच्या वर्षाच्या प्रवासाला थांबवतायत आणि या वर्षी जात आहेत इनटू द मेगा फायनल. हे पास स्कोरबोर्ड पाहायला मिळतंय. मानव काटे 17 बॉल 45. दर्जेदार खेळीमुळे 80 च्या पार गेले आणि त्यानंतर मात्र किरण खोबरेचं ते 2 विकेट घेऊन टाक